नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठे आणि ताजे अपडेट घेऊन आलो आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणबीर राहुलभाई पाटील यांचा मथुर एकासरे नुकताच सोनारी केसरी मैदानामध्ये दमदार कामगिरी करत गुलाल घेऊन आला आहे. मथुरची ही कामगिरी पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. मैदानात त्याने दाखवलेला वेग, जोश आणि ताकद पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं. आता मात्र सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या पेडगाव हिंदकेसरी मैदानाकडे. कारण राहुलभाई पाटील यांनी स्पष्ट संकेत दिला आहे की सोनारी केसरीनंतर आता थेट मथुर पेडगाव हिंदकेसरी मैदानात दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. विशेष बाब म्हणजे ह्यावेळी मथुरचा पायरा पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आलेला आहे. संपूर्ण नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आले असून शेवटच्या क्षणापर्यंत कोणतीही माहिती बाहेर आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चा रंगताना दिसत आहे. काही जणांचे मत मथुरसोबत उसटणेकरांचा रायबा दिसू शकतो, तर काही जण साखरवाडीकरांचा बावऱ्या नाव घेते. याशिवाय भोंगा हे नाव देखील चर्चेत आहे. कारण या तिन्ही नंदीसोबत मथुरने यापूर्वी अनेक ठिकाणी दमदार कामगिरी करत गुलाल घेतलेला आहे. त्यामुळे या नावाची चर्चा होणं स्वाभाविक आहे. सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी शंभू बारा यांचे नाव देखील जोडले जात होते. मात्र सध्याच्या घडीला त्याबाबत कोणत्याही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत कोणता पायरा असेल याबाबत सस्पेन्स काही आहे. मित्रांनो, पेडगाव हिंदकेसरी मैदान हे प्रत्येक बैलगाडा मालकासाठी प्रतिष्ठेचं मैदान मानलं जातं. अशा मैदानात जर मथुर पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत गुलाल घेतो तर त्याचे सलग हॅट्रिक पूर्ण होऊ शकते. त्यामुळे मथुरच्या चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. आता तुमचं मत मथुर सोबत रायबा, बावऱ्या, भोंगा यापैकी कोणता नंदी दिसू शकतो, की अजून एकदा नवीन आणि धक्कादायक पायरा पाहायला मिळेल आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच टॉप बैलगाडा अपडेटसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. मथुर आणि राहुलभाई पाटील यांच्या संपूर्ण टीमला पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.